ही तुझी पहिलीच वेळ आहे ना ग गोव्यामध्ये जायची? अण्णा तुम्ही पण फर्स्ट टाइम ना? हा, आणि आमचा सक्षम पण फर्स्ट टाइम जातोय. सो या टायमाला पण आपण मजा करूया. गणपती बाप्पा. ऍक्च्युली आज माझं थोडंसं फॅक्टरीचं सुद्धा काम होतं आणि मोस्ट ऑफ आम्ही जे आमचे रॉ मटेरियल आहे ते मुंबई आणि गोवामधूनच घेत असतो. सो दर महिन्यामध्ये आमचं गोव्यामध्ये तसंही पडत असतं. पण आई अण्णा इथे आल्यामुळे आज विचार असा केलाय की आपण त्यांनाही थोडंसं फिरवून आणूया. आज आम्ही सगळे चाललोय गोव्यामध्ये आणि छान अशा गप्पा गोष्टी करत करत आम्ही गोव्यात पोहोचलो सुद्धा. आणि सर्वात अगोदर आम्ही दर्शन घेतलं ते देव बोडगेश्वराचं. खूप छान प्रसन्न असं ही जागा आहे आणि प्रत्येक टायमाला म्हणजे जेव्हा पण आम्ही इथे येतो ना मला खूप जास्त छान वाटतं. आणि इथे जत्रा पण भरते, तुम्हाला माहिती असेल मागच्यातली सगळ्यात मोठी ही जत्रा असते देव बोडगेश्वराची. तो त्या टायमाला पण ना इकडचं वातावरण खूप छान खूप मस्त असतं. पण खूप गर्दी असल्यामुळे ना नेहमी असं जत्रेच्या टायमाला आपल्याला आतमध्ये नाही. सो आता दर्शन तर झालं आमचं छान मस्तपैकी. आणि मग आता मी निघालोय ते कलंगूट बीचवरती जाण्यासाठी, कारण तो बीच मला छान वाटतो, आवडतं मला तिकडे जायला. मग तिकडे जाण्यासाठी निघालो आणि जसं जसं जवळ जातोय ना तसे बघा हे सगळे बीचच्या बाजूचे दुकानं लाईन चालू झाली आहे दुकानं. आणि खरंच ह्यांच्याकडेच बघून जी ती गोव्यातली वाईब्स म्हणतात ना, फिलिंग्स म्हणतात ना, ती येते. आणि जसं जवळ जातोय ना आम्ही बीचच्या तसं तिकडचा जो त्यांनी DJ आणि रिमिक्स गाणी वगैरे अशी लावलेली असतात ना मस्त, त्यांच्याने तर आणि भारी वाटायला लागतं. सो आम्ही बीचवरती पोचलो खाली आणि खूप मजा मस्ती केली. मुलांनी तर खूपच एन्जॉय केलं होतं बीच. सो त्यांचं चालू होतं पाण्यात खेळणं, मस्ती करणं, आई अण्णांचं त्यांना थांबवणं. असं एकंदरीत खूप छान वेळ गेला आमचा. त्याच्यातच सनसेट होता आणि खूप म्हणजे खूप छान वाटलं. कालची जी संध्याकाळ आमची गेली ती खूप छान गेली. न्यू इयरला आणि माहिती आहे तुम्हाला अजिबात म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते ह्या बीचवरती, कुठल्याही म्हणजे गोव्यातल्या कुठल्याही बीचवरती. पण मग म्हणून आम्ही ऑफ सीझनच प्रेफर करतो. मग ऑफ सीझनमध्ये गेलं ना तर आपल्याला थोडं बसायला, फिरायला, काहीतरी गोष्टी बघायला वगैरे मिळतात, त्याची फील घ्यायला मिळतो. सो म्हणून ऑफ सीझन बरा. आणि खरंच छान गेला सगळा वेळ वगैरे आणि मस्त आम्ही फोटोज वगैरे काढले आणि खूप छान वाटलं, मस्तच वाटतं. अशी सगळी धमाल मस्ती करून मग आम्ही निघालो परत. बाहेर आलो आणि तिकडे काही शॉप्स होते, तिथे मला ना खूप छान छान असे फ्रीज मॅग्नेट्स दिसले होते. सो मी आईला सांगत होती बघ तुला हवं असेल तर घे, ह्याच्यातलं एक मेमरी म्हणून ती आली आहे फर्स्ट टाइम ते त्याच्यासाठी. मग आईला पण ते आहे ना हे जे फ्रीज मॅग्नेट खूप आवडलं, मग तिने घेतलं. 50 रुपीजमध्येच होतं पण त्यांच्या 50 रुपीजप्रमाणे क्वालिटी आणि त्याची मस्त होती, खूप छान होती. त्यानंतर मग मुलांना लागली होती थोडी छोटी मोठी भूक, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की चाट खाऊयात. सो मग बसलो होतो तिकडे चैतन्याने, सक्षमने, आम्ही सगळ्यांनी चाट वगैरे असं खाल्लं, एन्जॉय केलं आणि मग आम्ही चला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.